हॅलो, हाय फ्रेंड. कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनल जेवढं होईल तेवढं सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि लाईक पण करा. आणि ही जी रेसिपी आहे ना आपली एंडपर्यंत स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. तुमच्यासाठी मी एक छान अशी एक न्यू रेसिपी आणलेली आहे. तर मी तुमच्यासाठी एक छान असं नवीन म्हटलं तरी काही हरकत नाहीये. कारण प्रत्येक वेळेस काही ना काही रेसिपी असतेच आणि त्यात नवीन काहीतरी असतंच माझ्या रेसिपीमध्ये आणि आजही तुम्हाला नवीन काहीतरी पाहायला भेटेल. तर तुम्ही इथं पाहत असाल की इथं गुड बिस्किट घेतलेलं आहे. जवळपास मी 2 ते 3 बिस्किटचा पुडा घेतलेला आहे आणि तुम्ही इथं पाहत असाल की तेलामध्ये मी त्याला जे आहे तर ते थोडंसं ब्राउन करून घेत आहे. ऑलरेडी भरपूर असे लाईट गोल्डन ब्राउन आहे. पण एकदम नॉर्मली असं तुम्ही जर शक्यतो म्हणत असाल, की थोडंसं एकदम नॉर्मली आपल्याला थोडंसं तेलामध्ये लाईट गोल्डन असं करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर तेल हवं असेल, तर तुम्ही इथं तेल घेऊ शकता. नाहीतर मग तुम्हाला जर गावरान तूप घ्यायचं असेल, तर तुम्ही गावरान तूप पण घेऊ शकता. इथं मी तेल घेतलेलं आहे आणि ते थोडंसे कलर चेंज झाला, की आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि हो फ्रेंड्स, माझे कंटिन्यू रोजचे व्हिडिओ आहे तरी मला सपोर्ट भेटत नाहीये. तर प्लीज मी रोज खूप मेहनत करते. खूप व्हिडिओचं ज्यांनी म्हणजे ज्यांचे चॅनल आहेत त्यांना माहिती असेल की हे म्हणजे मेहनत किती आहे. की कारण घरचं सगळं काम बघून जर व्हिडिओ हे शूट करायचे असेल तर आपण फटाफट व्हिडिओ शूट करायचा नसेल की फटाफट आपली रेसिपी तयार होते. पण जर आपल्याला व्हिडिओ शूट करायचा म्हणलं की त्याला किती वेळ जातो, एडिटिंग वगैरे भरपूर वेळ जातो. आणि समजा बाकीची जी कामं असेल तर त्यात पण ते पण कामाला लेट होतं. तरीही मी व्हिडिओ रोज अपलोड करते. पण मला पाहिजे तसा रिस्पॉन्स मला भेटतच नाहीये. पण प्लीज ज्यांनी हा जर व्हिडिओ पाहिला असेल तर मी त्यांना रिक्वेस्ट करते, की माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप असं सपोर्ट करा. म्हणजे थोडंसं मेहनतीला माझं काहीतरी म्हणतात ना हे भेटेल मेहनतीचं फळ भेटेल त्यासाठी रिक्वेस्ट करते, की चॅनलला सपोर्ट करा. तर इकडे तुम्ही पाहत असाल, की आपलं जे कलर आहे ते एकदम चेंज झालेला आहे आणि आता मी जे आहे ना थोडेसे थंड झालेले आहे आणि थोडं एकदम नॉर्मली गरम आहे. कारण दुसरा पण मला स्वयंपाक बनवायचा होता. त्यासाठी मला जेवढे म्हणजे फटाफट हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर तुम्ही इकडे पाहत असाल, की एक मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी जे आहे बिस्किटे आपली तोडून टाकत आहे आणि जे आपल्याला आहे ना तर आपल्याला मिक्सरमध्ये जी प्युरी करून घ्यायची आहे. प्युरी म्हणजे कसं पेस्ट टाइप कारण ते बारीकच होणार आहे आणि एकदम म्हणजे तुम्हाला हे दाखवतच आहे, की तुम्ही इकडे पाहता असाल, की मिक्सरच्या भांड्यामध्ये कशाप्रकारे जे आहे ना एकदम व्यवस्थित झालेलं आहे, म्हणजे बारीक झालेलं आहे. कुठेही असं जाडसर वगैरे ठेवायचं नाही. कारण जे आपल्याला जी रेसिपी बनवायची आहे त्याचं मी नाव सांगितलेलं नाहीये. तर ही सिक्रेटच आहे. तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहता ना, तेव्हा तुम्हाला कळेल. आणि इकडे तुम्ही पाहत असाल, की जे आपले आहे ना बॅटरी व्यवस्थित झालेलं आहे. तिकडे तुम्ही पाहत असाल, की ज्या बॅटरमध्ये थोडेसे एकदम नॉर्मली ऑलरेडी आपले जे बिस्किट आहे ना, खूप असं गोड असतं. त्यासाठी जे साखरेचं प्रमाण आहे ते कमी केलेलं आहे. तर तुमच्या आवडीने तुम्ही जर थोडंसं वाढवायचं असेल, तर तुम्ही वाढवू शकता. तर जवळपास मी 2 चमचे घेतले होते आणि त्यातले मी 1.5 चमचा आपल्या बॅटरमध्ये ॲड केलेला आहे आणि जे बॅटर आहे ते सुक्कं झालेलं आहे. तुम्ही इकडे पाहत असाल, की ड्रायफ्रूट घेतलेला आहे, काजू घेतलेले आहे, ते पण मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर केलेले आहे. इकडे तुम्ही पाहत असाल, की काजूचे काही तुकडे घेतलेले आहे कट करून आणि जे आहे ना तर तुम्ही ते पाहत असाल कलरफुल अशी आपली फ्रुटी घेतलेली आहे. तर पाहिजे ते तुम्ही त्यात टाकू शकता. तर मी फक्त टुटी-फ्रुटी वगैरे छान लागते त्याच्यासाठी एक छोटासा कप घेतलेला आहे आणि नंतर थोडासा आपला जे आहे एकदम नॉर्मली हे घेतलेलं आहे, सोडा घेतलेला आहे आणि दूध आहे ना जवळपास मला 1 ग्लासच्या आसपास लागलेला आहे. तर इथं तुम्ही पाहत असाल, की जसं मी दूध टाकत आहे तसं ते बॅटर जे आहे फुगत चाललेलं आहे. आणि कसं असतं, की जे बॅटर छान झालं ना, आता आपली जी चला मी फायनली सांगूनच टाकते बरं का. इथं मी बनवत आहे कप केक आणि कप केकसाठी आपले जे आहे, तर हे बिस्किट कप केक बनवत आहे आणि हेल्दी पण आहे बरं का शक्यतो. तुम्हाला जर पाहिजे नसेल, तर तुम्ही आपल्या घरच्यांसाठी, लहान मुलांसाठी समजा ट्रॅव्हल्स वगैरे जर बाहेर कुठे जायचं असेल, तुम्ही त्यासाठी पण बनवू शकता आणि म्हणजे कसं असतं थोडंसं वेगळं काहीतरी खाण्यात मजा येते का नाही, तर त्यासाठी म्हणलं चला एक रेसिपी छान तुमच्याशी शेअर करूया. इकडं तुम्ही पाहता असाल, की जे आपलं बॅटर आहे, तर ते जेवढं दूध टाकते तेवढं ते दूध आहे ना, ते ऑब्झर्व्ह करून घेते आणि त्याच्यानंतर जे आहे फायनली ते दूध टाकल्याच्या नंतर इकडं मी सगळं जे बॅटर आहे आपलं एक सारखं मिश्रण करून घेतलेलं आहे.
एक बिस्किटापासून एक नवीन काहीतरी मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का फ्रेंड्स. तिथं तुम्ही पाहता असाल की जे आपलं बॅटर आहे तर कशाप्रकारे थिक पाहिजे ते तुम्ही व्यवस्थित पहा. कारण जे बॅटर आहे तर थोडंसं पातळ वगैरे झालं झालं तर आपलं जे कपकेक आहे तर होणार नाही ते. नंतर थोडंसं मी एकदम व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि जे आपल्या वाट्या घेतलेल्या आहे आणि त्यासाठी मी त्या वाट्यांना ब्रशने तेल लावून घेतलेलं आहे. आणि तुम्ही इकडे पाहत असाल की आपल्याला जे बॅटर आहे आपला पूर्ण असं एकदम लेव्हलला भरायचं नाही. कारण ज्यावेळेस ते बॅटर शिजून घेऊ त्यास ते फुगतं. त्यासाठी ते जी भरण्याची पद्धत आहे ती मी अर्धीच ठेवलेली आहे आणि त्याला थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे कारण एकसारखं ते होण्यासाठी. आणि आमच्या घरात कसं झालंय, की आता माझी जी मुलं आहेत, ती पण मोठी झालेली आहे. आता ते लहान मुलांसाठी असं काही ना काही नवीन बनवलं, की त्यांना खूप आनंद भेटतो, की चला बाबा आज काहीतरी आहे म्हणून. आता असं आमच्यात कसं झालंय, मुलं मोठी झाली तरी मी त्यासाठी ही रेसिपी बनवली, पण त्यांना पण खूप आवडली. आणि विचार करू शकता तुम्ही लहान मुलांना किती आवडेल. आणि घरच्यांसाठी काही ना काही नवीन करायला खूप आवडतं मला आणि प्रत्येक वेळेस बनवतेच मी. आणि इकडे तुम्ही पाहता असाल, की जी आपली वाटी आहे, म्हणजे जवळपास 4 ते 5 वाटीमध्ये जेवढं बॅटर आहे तेवढं सगळं टाकून घेतल्याच्यानंतर थोडंसं टुटी फ्रुटी जी आहे ती पण मी वरनं छान असं गार्निश केलेलं आहे. आणि मला तर असं म्हणजे तुम्हाला जर ड्रायफ्रूट वगैरे टाकायचं असेल तर अजून टाकू शकता. तर मी फक्त इथं टाकणार आहे टुटी फ्रुटी आणि इकडे तुम्ही पाहता संगीचे पातेलं आहे म्हणजे लेव्हलचं पातेलं काहीच नव्हतं. हेच लेव्हलचं पातेलं होतं म्हणजे म्हणजे जेणेकरून जे आपल्या वाट्या आहेत व्यवस्थित बसल्या पाहिजे. तिकडे तुम्ही पाहता संगी पातेलं थोडंसं जवळपास मी 2 ते 3 मिनिटात असं पातेलं गरम करून घेतल्याच्या नंतर त्याच्यानंतर आपल्या ज्या वाट्या आहे एकदम व्यवस्थित ठेवलेल्या आहे जेवढे बसतील तेवढे आणि ह्याला मी जवळपास 20 ते 25 मिनिटं मीडियम गॅसवरती ठेवलेलं आहे. कारण स्लो गॅसवरती तर हे शक्य होणार नाही. खूप वेळ लागतो त्यासाठी मी मीडियम गॅसवरती ठेवलेला आहे आणि नंतर तुम्ही इथं पाहत असाल की 20 ते 25 मिनिटं आपली झालेली आहे आणि छान अशी मी जी आहे आपले कप केक खूप खूप सुंदर दिसत आहे. आणि ह्याचा सुगंध इतका घरात सुटला होता, की काही सांगायलाच नको. जे जायचे ते मला विचारत होतं, की "काय बनवली आज? कोणती रेसिपी आहे आज?" खूप वास सुटलेला आहे. तर म्हणलं, "आज कपकेक बनवलेले आहे." आणि खरंच खूप इतका वास येत होता ना, की म्हणजे सांगायलाच नको. कारण रेसिपी जशी सुगंध सोडतो, तशाच प्रकारे जेवणाची टेस्ट पण आली पाहिजे. फक्त सुगंधच नाही आला पाहिजे. आणि तशी आपली रेसिपी आहे. आपले कपकेक आहे. तर खूप छान आणि इझिली तुम्ही आता पाहता असाल की इझिली निघालेली आहे. वाटीमध्ये कुठेही चिकटलेले नाही. एक मी तुमच्यासाठी एक खास असे तोडून तोडून पण दाखवलेले आहे. फक्त असे दाखवले नाही की फक्त बनवले म्हणून. तुम्हाला तोडून पण दाखवलेलं आहे. खूप खूप छान असे माझे जे कपकेक आहे ना, बनून तयार झालेले आहे. चला तर मग फ्रेंड्स, ही रेसिपी आपली जी आहे ना कपकेक एकदम रेडी झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगू शकता. आणि ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार करते आणि रिक्वेस्ट करते, की माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि फ्रेंड्स तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं फ्रेंड्स खात राहा, आनंदात राहा. तर जेवढं होईल तेवढं शेअर पण करा बरं का. प्लीज, प्लीज. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.